शिंदेंनी फोन केला होता असं राऊत म्हणाले। अमित शहांशी बोलू का असं शिंदेंनी मला विचारलेलं असं राऊत म्हणाले। वर बोलण्याची गरज नाही, मी समर्थ आहे असं शिंदेंना म्हणालो असल्याचं संजय राऊत म्हणाले। आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो म्हणून? नरकात तुम्ही गेलात। शिंदेंचा संबंध काय? आदल्या दिवशी मला शिंदेंचा फोन होता अटकेच्या आधी, अमित शहाशी बोलू का म्हणून। मी काही गरज नाही। नरक बघा, नरक कसा असतो। बोलू का मी वर? हेच ते शिंदे, वर बोलू का? मी वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं। बरं का, काही गरज नाही। मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातो, मी पळून जाणार नाही म्हटलं। वर बोलण्याची गरज नाही, मी बोलू शकतो एकटावर, मी समर्थ आहे। तर मला ईडीने अटक करण्याच्या एक दिवस आधी एकनाथ शिंदेंनी फोन केला होता आणि अमित शहांशी म्हणजे वर बोलू का असं विचारलं होतं असं संजय राऊत म्हणाले। पण मी त्यांना उत्तर दिलं की मी समर्थ आहे, मला उद्या अटक होणार आहे आणि मी सगळ्या प्रक्रियेला सामोरं जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय। वर बोलण्याची गरज नाही, मी समर्थ आहे असं शिंदेंना म्हणाल्याचं राऊतांनी म्हटलंय। मला ईडीने अटक करण्याच्या एक दिवस आधी शिंदेंनी फोन केला होता असा दावा राऊतांनी केलाय। ईडीच्या अटकेच्या आधी एकनाथ शिंदेंनी मला फोन केला होता असं संजय राऊत म्हणाले आणि अमित शहांशी बोलू का असं शिंदेंनी मला विचारल्याचं संजय राऊत म्हणाले। तर संजय राऊत नेमकं काय म्हणाले पुन्हा ऐकूयात। आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो म्हणून? नरकात तुम्ही गेलात। शिंदेंचा संबंध काय? आदल्या दिवशी मला शिंदेंचा फोन होता अटकेच्या आधी, अमित शहाशी बोलू का म्हणून। मी काही गरज नाही। नरक बघा, नरक कसा असतो। बोलू का मी वर? हेच ते शिंदे, वर बोलू का? मी वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं। बरं का, काही गरज नाही। मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातो, मी पळून जाणार नाही म्हटलं। वर बोलण्याची गरज नाही, मी बोलू शकतो एकटावर, मी समर्थ आहे। तर वर बोलण्याची गरज नाही, मी समर्थ आहे असं शिंदेंना म्हणाल्याचं उत्तर दिल्याचं संजय राऊत म्हणालेत। मला ईडीने अटक करण्याच्या एक दिवस आधी शिंदेंनी फोन केला होता असा दावा संजय राऊत यांनी केला आहे। शहा दिल्लीत आल्यानंतर भाजप शिवसेनेत दरी पडायला सुरुवात झाली। अरुण जेटलींनी अमित शहांना समजण्याचा प्रयत्न केला होता असंही राऊत म्हणाले आहेत। संजय राऊतांचा अमित शहांवर मोठा आरोप। 100% अमित शहा दिल्लीत आल्यानंतरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली। अमित शहांना अरुण जेटलींनी पण समजवलं, ऐसा मत करो। मला माहिती आहे, अरुण जेटली मला स्वतः बोलले कि अमित भाई ये करना ठीक नहीं, हमारे पुराने साथी है, हमको उनको साथ रहना है। एकदा अरुण जेटली स्वतः मला बोलले, मैंने उनको 2 बार समझाया। शिवसेना हमारा सबसे पुराना दोस्ताना है, उनके साथ हमको रहना पड़ेगा। तर शहा दिल्लीत आल्यानंतरच भाजप आणि शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली आणि त्यानंतरच एक अंतर पडत गेलं दोन्ही पक्षांमध्ये। अरुण जेटलींनी अमित शहांना समजवण्याचा प्रयत्न केला होता असाही दावा संजय राऊत यांनी केला। ईडी अटकेआधी राऊतांनी शहांना फोन करून संताप व्यक्त केला होता। मला अटक करून सूड घ्या असं आव्हान राऊतांनी शहांना दिलं होतं। प्रवीण राऊत, सुजित पाटकरांवरील ईडीच्या धाडीनं राऊतांचा संताप झाला होता।